लोकसभा निवडणूक, आगामी सण, उत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्यात CRPC 110-107 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 55-56 आणि महाराष्ट्र प्रोव्हिशन ऍक्ट नुसार ज्याच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा 260 संशयितांविरुद्ध कारवाईचे प्रस्तावित केलेले आहेत। त्यानुसार शनिवारी एकाच दिवसात 28 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। शहर पोलीस स्टेशन तर्फे आतापर्यंत 170 पेक्षा जास्त संशयितांवर कारवाई करण्यात आली असून उर्वरित संशयितांवर येत्या काही दिवसात कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक KK पाटील यांनी दिला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक KK पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी केली आहे। शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण, उत्सव आणि लोकसभा निवडणूक लक्षात घेता CRPC 110, CRPC 107 प्रमाणे जवळपास 260 लोकांवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई करण्याचे ठरवलेले आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55-56 आणि मुंबई प्रोव्हिशन ऍक्ट कलम 93 अन्वये ज्या लोकांवरती 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा लोकांवरती प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। आज जवळपास एकूण 88 लोकांवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण केलेली आहे। आता पाहतो जवळपास 170 लोकांवरती कारवाई पूर्ण झालेली आहे। उर्वरित लोकांवरती येत्या 2-3 दिवसांमध्ये कारवाई करण्यात येईल।